creative. Once more! Once more! And creative. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर गाईज सगळ्यांना जय श्रीराम. तर गाईज आजचा जो व्हिडिओचा कॉन्सेप्ट आहे तर रामनवमी निमित्त होणार आहे. रामांचा जन्म आहे 25 तारखेला. तर त्यानिमित्त आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो एडिट करणार आहोत. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपले यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76वरील नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे गाईज. तर सिंपल आजचा जो व्हिडिओ एडिट करायचा आपल्याला तर तो आपल्याला कॅपकटवरती एडिट करायचा. तर कॅपकटवरती एडिट म्हणल्यावर एकदम विषय हार्ड कार्यक्रम असतो. आणि जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये कॅपकट प्रो डाउनलोड करून घ्या. प्लस आता कॅपकटमध्ये लागणार आहे आपल्याला VPN. तर मी VPNमध्ये वापरत आहे पॉक्सी VPN. आता पॉक्सी VPN म्हणल्यावर मित्रांनो हा VPN तुम्हाला मिळणार आहे प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तिथून जाऊन VPN डाउनलोड करून घेऊ शकता. नाहीतर तुम्ही दुसरं कोणतं पण VPN यूज करू शकता. फक्त VPN पाहिजे ते फक्त कनेक्टेड पाहिजे. बाकी काही व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तुम्ही डेमो व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. तर सिंपल आपलं जे कॅपकट आहे ते कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आपलं जे कॅपकट आहे तर ते मी ओपन करून घेतलेलं आहे. कॅपकटचा अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे. तर सिंपल न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला मी एक अशा प्रकारचा 29 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. आणि सिंपल मित्रांनो हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. आणि काय करायचं काय जितकं आपण मटेरियल दिलं आहे ती मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. आणि टेलिग्राम आता जॉईन व्हायचा करून टेलिग्राम जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून एकदम फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. प्लस ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. आता काय करायचं काय ही बघा आपला बीटचा व्हिडिओ आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा याची एंडिंगला हिची एंडिंग कट करायची आहे. व्हिडिओवरती क्लिक करून खाली जरा स्क्रॉल करायचे. इथं ऑप्शन आहे बघा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. याचा ऑडिओ आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सेपरेट करायचे आहेत. ओके. तर आता आपल्याला बीट्स ॲड करायचे. सिंपल काय करायचं आहे हा जो सॉन्ग आहे सॉन्गवरती क्लिक करायचं. खाली थोडं स्क्रॉल करायचं. तो ऑप्शन आहे बीट्सचं यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं अशा प्रकारे आपले बीट्स असतील. ही बघा इथं पहिला बीट. ओके. हा इथं एक बीट आहे. इथं एक आहे. जिथं आपला थोडा साऊंड अप गेला आहे ते आपले बीट असतात मित्रांनो. ओके. अशा प्रकारे सुद्धा लावून घेऊ शकता तुम्ही. हे बघा अशा प्रकारे. ही बघा इथं एक आहे. इथं एक आहे. इथं एक आहे. आता काय करायचं गाईज थोडं अशा प्रकारे त्याला स्ट्रेच करायचं आहे. म्हणजे आपले बीट छोटे छोटे आहेत. हे बघा इथं एक बीट असणार आहे. ओके. थोडं बीट असं सेंटरला गेलं तर लावून घ्या. ही बघा अशा प्रकारे. इथं एक दुसरा बीट आहे. ओके. इथं एक आहे तिसरा बीट. ओके. इथं एक आहे. इथं एक आहे. इथं एक आहे. इथं एक आहे. आता इथून डायरेक्ट थोडा समोर असणार आहे इथं. ओके. आणि बीट सगळ्यांनी लक्षपूर्वक ॲड करा मित्रांनो. बीटच व्हिडिओचा मेन पार्ट असतो. जर बीट हुकले तर तुमचा व्हिडिओ बरोबर होऊ शकत नाही. हे बघा इथं एक आहे. इथं एक आहे. याला आपण थोडं स्ट्रेच करून घ्या. हे बघा अशा प्रकारे. इथं एक बीट मार्क आहे आपला. ही बघा आता इथं एक असणार आहे. ही बघा इथं एक आहे. इथं एक आहे. ओके. ही बघा समोर एक असणार आहे आता इथं. ही बघा. ओके. इथं एक असेल. जास्त पण नाहीत काय हार्ड बीट आपले. इथं एक आहे. इथं एक झाला. इथं एक झाला. इथं असेल. इथं आणखीन कुठं आहे. इथं. ओके. इथं एक आहे. इथं एक. इथं एक. इथं एक. इथं एक. ही बघा इथं एक असेल. सिंपल. इथं एक आहे. फक्त नुसते बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत. इथं एक आहे बघा. इथं एक आहे. तर आपले समोर इथं एक बीट असणार आहे. ओके. इथं एक आहे. इथं एक असणार आहे. हे बघा. ही बघा इथं एक.
आता इथं एकदम लांब असणार आहे अशा प्रकारचा. हा बघा कुठे डायरेक्ट इथं असतं लोक. इथं एक आहे, इथं समोरचं इथं एक असणार आहे. ओके हे बघा इथं एक सिम्पल आणि इथं एक असणार आहे. झाले गाईज की आपले फायनली बीट्स ॲड करून घेतलेले आहेत आपण. आणि गाईज काय करा, बीटवर एकदम परत एक नजर मारून घ्या, कारण एकदम बरोबर बसलेत का नाही ते बघून घ्या. नंतर कसं प्रॉब्लेम व्हायला नको, प्रॉब्लेम झाला तर बीट आपले बरोबर बसतात नाही, नंतर व्हिडिओ बरोबर होणार नाही. आता एकदम सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला काय करायचा विषय. हा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली तर स्क्रॉल करायचं, तो ऑप्शन आहे रिप्लेस, यावरती क्लिक करायचं आहे. फोटोजवरती यायचं, अल्बम्सवरती येऊन जाताल तुम्ही. अशा प्रकारचा एकच फोटो ॲड करून घ्यायचा. अगोदर फोटो ॲड केला आणि फोटो याची स्प्लिट करून घ्यायचे आहेत. ओके फोटो स्प्लिट करून घ्यायचे आहेत. काय होतं, फोटो स्प्लिट करून घेतल्याच्यानंतर ना आपल्याला मल्टिपल फोटोज ॲड करायचे आहेत, म्हणजे वेगवेगळे फोटो ॲड करायचे आहेत. पण काय करू आता, अगोदर फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे स्प्लिट करून घेऊन फोटोला ॲनिमेशन सगळं ॲड करून घ्यायचं, म्हणजे व्हिडिओ रेडी करायचं. व्हिडिओ लास्टला रेडी झाल्याच्यानंतर ना याचे जे फोटो आहेत ते आपल्याला रिप्लेस करून चेंज करून घ्यायचे. ओके म्हणजे कसं होणार आहे, एक जर फोटो आपण ॲड करत बसलो आपल्याला खूप टाईम होणार आहे मित्रांनो. नंतर व्हिडिओला सुद्धा टाईम होत आहे आणि तितकं आपल्यापाशी टाईम नसतो. ओके अशा प्रकारे सगळे तुम्ही स्प्लिट करून घ्या फोटोज वगैरे. आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मी ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन सगळे कुठं कसे काय ॲड करायचे. सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. व्हिडिओ स्किप केला तर तुमचा व्हिडिओ बरोबर होणार नाही आहे. तर आज आपण जो आपला व्हिडिओ आहे मेन आपण व्हिडिओवरती आलो आहे. सिम्पल काय करायचं, एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. इनवरती तुम्हाला एक क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. एक नंबरच्या फोटोला क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. लेंथ 0.7 सेकंड म्हणजे फुल ठेवायची. ओके याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. एक बाउन्सी रश नावाचं इफेक्ट ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. बाउन्सी रश सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. आता हा बाउन्सी रश जो आहे तो आपल्याला किती फोटोला ॲड करायचा मला डायरेक्टली सांगतो. म्हणजे हा 1 नंबरचा फोटो, हा 2 नंबरचा फोटो, हा 3 नंबरचा फोटो, हा 4 नंबरचा फोटो, हा 5 नंबरचा फोटो, हा 6 नंबरचा, हा 7 नंबरचा. ओके कंप्लीट 7 फोटोला बाउन्सी रश नावाचा ॲनिमेशन ॲड करायचा. किती 7 फोटो. आता काय करायचं, इथं 5 नंबरच्या म्हणजे थोडं अलीकडे 4 सेकंद समोर हे बघा 7 फोटोला आपण बाउन्सी रश ॲड केला. याला आता दुसरा ट्रान्झॅक्शन आहे, त्याचं ॲनिमेशन आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती यायचे. याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता डिस्टोर्ट राईट, समोरच्या फोटोपाशी यायचं, याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, याला राईट ॲड करायचं आहे, डिस्टोर्ट राईट. ओके याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके आता इथे छोटे फोटो आहेत. ओके लक्षपूर्वक बघा, इथे छोटे फोटो आहेत. या छोट्या फोटोला आपल्याला थोडं वेगळं ॲनिमेशन ॲड करायचं. त्यासाठी ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचं. तुम्हाला इथं ॲनिमेशन बहुतेक क्लिप बघायला भेटायचं नाही आहे. वर सर्चवरती क्लिक करायचं आहे. इथं सर्चवरती क्लिक करायच्यानंतर पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन सर्च मारायचं आहे. पॉपिंग कँडी हे बघा, पॉपिंग कँडी नावाचं 1 नंबरला ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. आता हा ॲनिमेशन काय करायचं, जितके आपले छोटे फोटो आहेत म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 हे सुद्धा 7 फोटो आहेत. 7 फोटोला पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचे, थोडा मोठा फोटो आहे. या मोठ्या फोटोपाशी आल्याच्यानंतर काय करायचं, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं आहे. इथे एक झूम वन नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. झूम वन सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती यायचं, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे, याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे, याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके समोरच्या फोटोपाशी यायचे. आता 2 थोडे मोठे फोटो आहेत, 2 मोठ्या फोटोंपाशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, इनवरती यायचे. इनवरती तुम्हाला एक ॲनिमेशन सर्च मारायचं आहे, एक रॉक नावाचा. सिम्पल हा बघा, रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन इथं बघायला भेटणार आहे. रॉक व्हर्टिकली सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे, इनवरती यायचं आहे. परत तोच रॉक नावाचा ॲनिमेशन सर्च मारायचा आहे. ओके याला रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन तुम्हाला ॲड करून द्यायचं आहे. रॉक व्हर्टिकली आणि रॉक हॉरिझॉन्टली. ओके परत छोटा फोटो लागणार आहे. छोट्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे, पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, याला पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, परत त्याला पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं, याला पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके समोरच्या फोटोपाशी यायचं, कॉम्बोवरती ॲनिमेशनवरती यायचं, इनवरती यायचं. परत आपल्याला रॉक नाव सर्च मारायचं आहे. हा जो रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन आहे तर तो रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. ओके
ह्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज, ॲनिमेशनवरती यायचं आहे, इनवरतीच थांबायचं आहे. आपल्याला आणखीन एक ॲनिमेशन सर्च मारायचं आहे. आता मग मारायचं आहे आपल्याला पॅडलिंग नावाचं ॲनिमेशन सर्च, पॅडलिंग. ओके, सिम्पल पॅडलिंग नावाचं ॲनिमेशन सर्च मारून घ्यायचं. हा बघा 1 नंबरचा ॲनिमेशन आहे पॅडलिंग. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं, ॲनिमेशनची लेंथ फुल ठेवायची आहे. परत समोर यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. डिस्ट्रोट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं आहे. परत कॉम्बोवरती येऊन डिस्ट्रोट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, ह्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. डिस्ट्रोट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, ह्याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या. डिस्ट्रोट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. परत 2 मोठे फोटो लागणार आहेत. परत याला काय करायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे, इनवरती यायचं आहे. परत रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. ओके, रॉक व्हर्टिकली. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं. याला काय करायचं, याला रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याला व्हर्टिकली, याला हॉरिझॉन्टली. ओके, इतकंच लक्षात ठेवायचं आहे. परत छोटे फोटो लागणार आहेत. छोट्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. पॅन राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, पॅन राईट. ओके, समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या. याला पॅन लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. याला पॅन राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. समोरच्या फोटोपाशी यायचे, परत कॉम्बोवरती यायचं. याला पॅन लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटोपाशी येऊन परत राईट, परत याला लेफ्ट. ओके, आता थोडा मोठा फोटो इथं येणार आहे. आता सगळ्यात मोठा फोटो आहे व्हिडिओमधला. इथं यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक इनवरती तुम्हाला रेड कंट्रेन्स काहीतरी आहे बघा, हा बघा इथं आहे ॲनिमेशन, तो ॲड करायचा. रेड कर्टेन्स काय आहे तो ॲड करून घ्या. ते आता ॲनिमेशन इतकी हार्ड नाव असते ते बोलायसुद्धा अवघड जातं आहे. बाकी याची लेंथ फुल ठेवायची आहे. ओके, बाकी तर रेड पडदा काहीतरी म्हणा ते ॲड करून घ्या. कर्टाईन्स काहीतरी आहे. ओके, हा इथं ॲड केला. ह्याच्या समोरचा आहे तो व्हिडिओ आहे. आता इकडं काय मित्रांनो, हे व्हिडिओचा तुम्हाला विषय सांगितलं नाही. हे जे व्हिडिओ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहेत. हे व्हिडिओ ॲड करायचे. आता प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो 1-1 सेकंदाचा आहे. ओके, काय करायचं, व्हिडिओ ॲड करायचे 4. आता हे जे व्हिडिओ आहेत याची लेंथ आपल्याला वाढवावी लागणार आहे. काय करायचं, हे जे व्हिडिओ आहे याची लेंथ वाढवण्यासाठी काय करायचं, म्हणजे 1 सेकंदाचा व्हिडिओ येतो, याची लेंथ वाढवण्यासाठी याला स्लो करावं लागणार. त्या स्पीडवरती यायचं आहे, कर्ववरती यायचं आहे. हा जो आहे मॉन्टेज नावाचा कर्व, यावरती क्लिक करायचा. हा बघा, हा कर्व इथं ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजे कर्वची लेंथ थोडीफार वाढून जाते. वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा प्रकारे कर्व याचं ॲड करायचं आहे. इथं स्मूथनेस होती, बेटर क्वालिटी याची करून घ्यायची आहे. बाकी याची लेंथ खूप वाढणार आहे, लेंथ याची कट करून घ्यायची. ओके, याच प्रकारे दुसरंसुद्धा असणार आहे. ओके, स्पीडवरती यायचं, कर्ववरती यायचं, मॉन्टेजवरती अशा प्रकारे याला ठेवायचं आहे. ओके, बाकी सगळे प्रकारे असेच मी ॲड करून घेतले आहेत. तुम्हीसुद्धा ॲड करून घ्या. 1-1 सेकंदाचा व्हिडिओ आहे आपल्याकडे. ओके, इतकं झालं मित्रांनो. आपलं जे ॲनिमेशन आहे आपण त्या फोटोचे ॲनिमेशन तर ॲड करून घेतलेले आहेत. ओके, सिम्पल इतकंच काम आपलं मेन होतं ॲनिमेशनचं. सिम्पल आपण ॲनिमेशन ते आहेत ते ॲनिमेशन तर आपण ॲड केले. आता विषय काय करायचं, आपल्याला इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर इफेक्ट ॲड करायचे म्हणजे काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. त्यासाठी काय करायचं मित्रांनो, आता आपल्या याच्या व्हिडिओच्या एकदम स्टार्टिंग पैसे आल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला एक व्हिडिओ इफेक्ट सांगतो, व्हिडिओ इफेक्ट तर ते ॲड करायचे आहेत. सिम्पल व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक फ्ल्युरेसेन्स काहीतरी नावाचं इफेक्ट आहे. फ्लुरेसेन्स अशा प्रकारे काहीतरी आहे बघा. हे बघा, फ्लुरेसेन्स काहीतरी आहे, थोडं मोठं आहे. बाकी हे बघा तुम्हाला इथं स्क्रीनवरती बघायला भेटणार आहे. हा इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ जी आहे, इफेक्टची लेंथ फुल ठेवायची आपल्याला, म्हणजे 7.15 फुटापर्यंत अशा प्रकारे बघा. म्हणजे 7 आणि 8च्या दोन्हीच्या मध्ये इथं एक तुम्हाला डॉट बघायला भेटणार आहे अशा प्रकारे. ओके, इथपर्यंत ठेवायची, म्हणजे थोडा मोठा फोटो 8 सेकंदापाशी त्याचा डिप्टो अलीकडे. ओके, परत त्याच रेंजमध्ये आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी परत यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर शटर फ्लॅश नावाचा एक इफेक्ट सर्च मारून घ्यायचा आहे. शटर फ्लॅश. ओके, सिम्पल हा जो इफेक्ट आहे तर हा ॲड करून घ्यायचा. शटर फ्लॅश नावाचा हा बघायला भेटणार आहे, शटर फ्लॅश. हे बघा, बाकी याची लेंथ तितकीच ठेवायची 8 सेकंदाच्या अलीकडे. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड तुमच्याकडून तुम्ही सेट करा. हे बघा, थोडा मोठा फोटो आहे बघा, हा 8 सेकंदाच्या खालचा जो मोठा फोटो आहे. या मोठ्या फोटोपाशी यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. इथे एक तुम्हाला ट्रेंडिंगवरती लाईटिंग क्रॅक नावाचा इफेक्ट बघायला भेटणार. लाईटिंग क्रॅक हा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो आपल्याला. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. मिनी झूम नावाचं इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. मिनी झूम
सिंपल इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची लेंथ आहे ते 17 सेकंदापर्यंत ठेवायची, म्हणजे मोठ्या फोटोच्या अलीकडे ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि रेंज तुम्ही तुमच्याकडून सेट करून घेऊ शकता. ओके. बाकी आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक विटनेस फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. विग्नेट फ्लॅश सिंपल इफेक्ट ॲड करायची. इफेक्टची लेंथ तितकीच ठेवायची आहे. ओके. परत आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. फ्लुरेसेन्स नावाचा इफेक्ट आहे, हा ॲड करायचा आहे. फ्लुरेसेन्स. ओके. हे बघा अशा प्रकारे इफेक्टची लेंथसुद्धा इतकीच ठेवायची आहे. आता यायचं आपल्याला इथे तुम्हाला सांगतो, इथे हा छोट्या ह्याचा काही इफेक्ट आहे. एक तुम्हाला सांगतो, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. तर व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ही बघा व्हायब्रेशन फ्लॅश. ही बघा व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची लेंथ एवढी ठेवायची. आता ह्याचा विषय काय करायचा आहे, इथं आपला थोडा आवाज आहे तो मोठा होत आहे, म्हणजे इथं थोडा एक बीट असणार आहे. या प्रकारे अशा प्रकारे छोटे छोटे कट करून त्या आवाजाप्रमाणे लावायचे, ते बीटप्रमाणे लावायचे. इथं एक असणार आहे, इथं एक असणार आहे, इथं एक असेल, इथं एक असेल, इथं आणि इथं, म्हणजे टोटल किती आपले इफेक्ट ॲड करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 व्हायब्रेशन फ्लॅश नावाचे इफेक्ट ॲड करायचे, छोटे छोटे कट करून. ओके. आपल्याला थोडं इथं यायचं आहे. 18 सेकंदापासून डिप्टो खाली. परत यायचं व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. मिनी झूम नावाचा जो इफेक्ट आहे तर तो ॲड करायचा आहे. मिनी झूमची लेंथ आहे ती 21 सेकंदापर्यंत ठेवायची 18 सेकंदापासून. ओके. बाकी आता काय करायचं, समोर यायचं 21 सेकंदापाशी आल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला यायचे व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं शेक नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. ही बघा अशा प्रकारे ॲडजस्टवरती क्लिक करून शेकची जी लेंथ आहे ती 7% ठेवायची. 7. ओके. 7% ठेवली. बाकी 7% ठेवायची. खालचीसुद्धा 7% ठेवायची. 7 ठेवायची स्पीड आणि इंटेन्सिटी. ओके. बाकी इफेक्टची लेंथ व्हिडिओची एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके. आता काय करायचं, परत यायचं व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक बाय द फायर प्लेस नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. बाय द फायर प्लेस सिंपल इफेक्ट ॲड करायचा. बाय द फायर प्लेस. ओके. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड, बाकी ते स्ट्रिकर्स वगैरे फिल्टर्स वगैरे काय आहे ते तुम्ही तुमच्या अकॅडमिक सेट करून घ्या. बाकी याला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही येणार. ओके. आता काय करायचं विषय, आपल्याला आता ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. ओके. हे जे ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्झॅक्शन कशी यायचं आहे, ट्रान्झॅक्शनवरती आल्याच्यानंतर एक तुम्हाला सांगतो मी, आपल्या लाईटवरती यायचं आहे. इथं अशा प्रकारे लाईट शटरवरही टाकलायचं आहे. इथे तुम्हाला एक क्लिअर 3 नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. क्लिअर 3 हा बघा अशा प्रकारचा ट्रान्झॅक्शन, हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचा आहे. ओके. शटरला खाली टाकलायचं आहे. इथं ऑप्शन आहे अप्लाय टू ऑलचं. सिम्पल अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके. इतकं केलं जेणेकरून काय होईल, आपला जो ट्रान्झॅक्शन आहे सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे. आता याचं एंडिंगला म्हणजे आपले जी व्हिडिओ आहे ते व्हिडिओपाशी यायचं, म्हणजे 21 सेकंदपाशी यायचं. याला वेगळे ट्रान्झॅक्शन असणार आहेत. परत ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. कॅमेरावरती यायचं मित्रांनो. कॅमेरावरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथं वर्टिकल ब्लर 2 नावाचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटणार आहे. वर्टिकल ब्लर 2. ओके. हा 1 नंबरचं ट्रान्झॅक्शन असताना स्टार्टिंगपासून 21 सेकंदापाशी. 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन पाशी यायचं आहे मित्रांनो. इथं आलात परत कॅमेरावरती यायचं आहे. एक इनहॅल काहीतरी आहे, तो इनहॅल नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे तर तो ॲड करायचा. इनहॅल. ओके. बाकीची लेंथ फुल ठेवायची आहे. समोरचे ट्रान्झॅक्शन पाशी यायचं आहे मित्रांनो. ओके. समोरचे ट्रान्झॅक्शन पाशी परत कॅमेरावरती यायचं आहे. शेक नावाचं तुम्हाला ट्रान्झॅक्शन बघायला भेटणार आहे. सिंपल शेक नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. ट्रान्झॅक्शन लेंथ 1 सेकंड ठेवायची. 0.1 सेकंड. ओके. एकदम लास्टच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचं आहे. इथं आलात परत कॅमेरावरती यायचं. याला वर्टिकल ब्लर 2 नावाचा ॲनिमेशन जो ट्रान्झॅक्शन जो आहे तो ट्रान्झॅक्शन ॲड करायचा आहे. वर्टिकल ब्लर 2. ओके. सिंपल इतका विषय झाला. आता काय करायचं आपल्याला, आता विषय करायचा आहे एकदम यायचं आहे स्टार्टिंगपाशी ओव्हरलेवरती यायचं आहे. ओव्हरलेवरती आल्यानंतर हे तुम्हाला 2 ओव्हरले दिलेले असतील. एक म्हणजे ही जो पेंज आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या. आणि हा एक पेंज दिला असेल, हा सुद्धा पेंज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. हा सुद्धा इथून ॲड करून घ्या. बाकी तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचं आहे किंवा नाही ते तुम्ही बघा, त्याचा काही विषय नाही. ओके. बाकी मी इथे ॲड करून दिलेला आहे आणि तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटूनसुद्धा जाणार आहे. आता काय करायचं आहे, एकदम प्लेन बॅकला यायचं आहे. आता फिल्टर्स ॲड करायचे आहेत. सिंपल फिल्टर्सवरती यायचं आहे मित्रांनो. फिल्टर्सवरती आल्यानंतर तुम्हाला इथं फीचर्डमध्ये क्लिअर 2 नावाचा फिल्टर बघायला भेटणार आहे. हा फिल्टर ॲड करायचा. फिल्टरची लेंथ 60% ठेवायची आणि जो फिल्टर आहे त्याची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची, व्हिडिओची एंडिंगपर्यंत मेन फिल्टरचं. ओके. 2 नंबरचं फिल्टर ॲड करायचं आहे. परत आपल्याला यायचं आहे फिल्टर्सवरती. इथं एक तुम्हाला कलरफुल युनिवर्स नावाचा फिल्टर बघायला भेटणार आहे. कलरफुल युनिवर्स. बाकी हा फिल्टर ॲड करायची. फिल्टरची लेंथ 20% ठेवली आहे. तुम्ही तुमच्या अकाउंट सेट करा. फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके. परत आपल्याला फिल्टर्सवरती यायचं मित्रांनो. फिल्टर्सवरती आल्यानंतर एक तुम्हाला इथं बघा सिनेमॅटिक ब्ल्यूज नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. सिनेमॅटिक ब्ल्यूज हा फिल्टर ॲड करायची. फिल्टरची लेंथ मी 10% ठेवली आहे.
किंवा अशा प्रकारे म्हणजे तुम्ही फिल्टर्स ॲड करून घ्या. इंटेन्सिटी तुमच्याकडून तुम्ही सेट करा. काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे जास्त पण दिसले पाहिजे, कमी पण दिसले नाही पाहिजे. व्हिडिओ एकदम ॲक्युरेट दिसला पाहिजे. ओके. आपल्याला आणखीन एक फिल्टर ॲड करायचं मित्रांनो. परत फिल्टरवरती यायचं आहे. फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर ट्रॉपिकल हाऊस नावाचा फिल्टर बघायला भेटणार आहे. ट्रॉपिकल हाऊस. बाकी याची लेंथच 10% ठेवून घ्यायची आहे. ओके. फिल्टरची लेंथ एंडिंग परत वाढवायची. आपल्याला एक 8K नावाचं फिल्टर ॲड करायचं. कोणता? 8K. सिंपल आहे फिल्टर तुम्हाला सर्चवरती भेटून जाणार आहे. सर्चवरती क्लिक करायचे. 4K किंवा 8K नाव सर्च मारा. हा बघा 8K नावाचा फिल्टर येणार आहे. किंवा 53% याची लेंथ ठेवायची आहे. ओके. इतकं झालं. सिंपल आपले जे फिल्टर आहेत ते आपण फिल्टर्स ॲड करून घेतलेले आहेत. हे जे फिल्टर्स आपण ॲड केले आहेत अशा प्रकारे सगळे फिल्टर्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि व्हिडिओसुद्धा अशा प्रकारे बघायला भेटणार आहे. एकदम जबरदस्तरित्या आपला जो व्हिडिओ आहे मित्रांनो बनवून रेडी झालेला आहे. हे बघा. व्हिडिओची क्वालिटी कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. वर एक्सपोर्टवरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. बाकी काही सेटिंग करायची सेटिंग करून घेऊ शकता. 1080, 720, 2K, 4K. ओके. आपला व्हिडिओ जनरेट झालेला आहे. सिंपल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो. ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो पुढच्या म्हणजे 1-2 दिवसामध्ये म्हणजे आणखीन एक रामनवमी निमित्त व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन पडणार आहे. 100% पुढचा व्हिडिओ रामनवमीवरतीच येणार आहे. म्हणजे 2 दिवसानंतर नक्की व्हिडिओ येतो. त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे ट्रेंडिंग व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन कॉन्सेप्टमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ आणि जय श्रीराम. तर भेटूया लवकरच. ओके. बाय. टेक केअर. परत एकदा जय श्रीराम.